श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या चॅनलवर सुरू असलेले समर्थ निरूपण तुम्ही अगदी मन लावून ऐकत आहात. खरंच तुमचं कौतुक आणि आभार. कारण चांगलं श्रवण करायला मन धजावत नाही. त्याला चित्रपट, सिरियल पाहावंसं वाटतं. निरूपण हे कंटाळवाणं वाटतं. पण मनाची मनमानी न ऐकता तुम्ही हे समर्थ निरूपण ऐकत आहात, म्हणून तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे निरूपण फक्त ऐकण्यासाठी नाही. यातून काहीतरी बोध घ्या आणि तो आपल्या जीवनात उतरवा, तरच त्याचा खरा लाभ होईल. अन्यथा एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं, असं करू नका. तुम्हाला हे निरूपण नीट समजावं यासाठी मी समर्थ रचित दासबोधातील एक एक वाक्य फोडून सांगत आहे, तेही कथा स्वरूपात. म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध, दशक दुसरा, समास पहिला. मूर्ख लक्षणांचा. जन्मला जयांचे उदरीन, तयासी जो विरोध करी. सखी मनिली अंतुरी, तो एक मूर्ख. सांडून सर्वही गोत, स्त्री आधीन जीवित. सांगे अंतरींची मात, तो एक मूर्ख. या ओवीमधून समर्थ काय सांगत आहेत हे आपण आता एका सुंदर कथेच्या माध्यमातून पाहूयात. एका गावात एक वृद्ध आई राहत होती, निर्मलाबाई. तिला 4 मुलं होते, पण 4ही मुलांनी आपापली घरं बांधून वेगळे संसार थाटले होते. त्यांनी आपल्या आईसाठी गावाच्या जुन्या जमिनीवर एक छोटीशी झोपडी बांधून दिली होती. त्या झोपडीत निर्मलाबाई एकट्याच राहत होत्या. वय खूप झालं होतं. कंबर सतत दुखायची. हातपाय साथ देत नव्हते. पूर्वीसारखी कामं आता होत नव्हती. दिवसभर त्या झोपडीबाहेर बसून रस्त्याकडे पाहत राहायच्या. कदाचित एखादा मुलगा येईल, एखादी सून विचारपूस करेल, या आशेवर त्या जगत होत्या. पण कोणीच येत नव्हतं. एके दिवशी निर्मलाबाईंनी मनाशी विचार केला, खूप दिवस झाले मुलांना भेटून ते येत नाहीत, तर मीच जाऊन येते. मग त्यांनी मोठ्या मुलाच्या घरी जाण्याचं ठरवलं. मनात एक आशा होती, मला पाहून माझा मुलगा नक्की आनंदी होईल. त्या काठीच्या आधाराने हळूहळू चालू लागल्या. दुपारचं कडक ऊन, कोरडी जमीन, प्रत्येक पावलागणिक वेदना वाढत होत्या. थोडं चालल्यावर त्यांचा श्वास जोरात चालू लागला. पाय थरथर कापू लागले. मग त्या एका मोठ्या झाडाखाली बसल्या. घामाने अंग ओलं झालं होतं. त्यांनी गुडघ्यांना हात लावून हळूच म्हटलं, बस थोडं अजून, मग माझ्या लेकराकडे पोचेन. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्या पुन्हा उठल्या आणि चालू लागल्या. अनेक तास चालल्यानंतर त्यांचा घसा कोरडा पडला. ओठ फुटू लागले. त्यांना खूप तहान लागली. तेवढ्यात त्यांना एक घर दिसलं. त्या हळूहळू त्या घराच्या अंगणात गेल्या आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आई, थोडं पाणी मिळेल का? घरातून एक स्त्री बाहेर आली. तिने निर्मलाबाईंना पाहिलं आणि लगेच आत जाऊन पाणी आणलं. अगं आई, या उन्हात कुठं निघालात? ती प्रेमाने म्हणाली. निर्मलाबाईंनी पाणी पिलं आणि जरा जीवात जीव आला. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, माझ्या मुलाच्या घरी चालले आहे, तब्येत ठीक नाही. ती स्त्री काळजीने म्हणाली, इतक्या दूर एकट्याच? कोणी सोबत नाही का? निर्मलाबाई फक्त हलकसं हसल्या. त्यांच्या मनात उत्तर होतं, पण ओठांवर शब्द नव्हते. थोडा वेळ बोलून त्या पुन्हा निघाल्या. संध्याकाळ होत आली आणि अखेर त्या मोठ्या मुलाच्या घरी पोचल्या. थरथरत्या हातांनी त्यांनी दरवाजा ठोठावला. थोड्या वेळाने सून बाहेर आली. निर्मलाबाईंना पाहताच तिचा चेहरा उतरला. पण लगेच खोटं हसू आणत ती म्हणाली, आई, एवढ्या उन्हात एकट्याच कशा आलात? आम्हाला सांगितलं असतं तर आम्हीच आणायला आलो असतो. निर्मलाबाईंनी दमलेल्या आवाजात म्हटलं, बाई, तब्येत ठीक नाही, म्हणून वाटलं काही दिवस इथं राहावं.
सून आत गेली आणि मुलाशी काहीतरी बोलली. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता, पण मनाविरुद्ध त्यांनी निर्मलाबाईंना घरात राहू दिलं. दिवस जात होते, पण मुलगा दिवसभर आपल्या कामातच व्यस्त असायचा. आईजवळ बसून 2 शब्द बोलायलाही वेळ नव्हता. निर्मलाबाई दरवाजाजवळ बसून राहायच्या. प्रत्येक आवाजावर वाटायचं, माझा मुलगा आला का? पण तसं कधी होत नव्हतं. सूनही आपल्या कामात मग्न असे, कधी जवळ येऊन विचारपूस करीत नसे, वेळेवर जेवणही देत नसे. एक दिवस तर पूर्ण दिवस त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. शेवटी निर्मलाबाई स्वतःच स्वयंपाकघरात गेल्या आणि म्हणाल्या, बाई, भूक लागली आहे, काही खायला आहे का? त्यावर सून चिडून म्हणाली, आई, तुम्ही स्वतः करून खा ना, मला खूप कामं आहेत. हे ऐकून निर्मलाबाई शांत उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी मनाशी विचार केला, हेच का ते घर जिथे कधी माझा मुलगा माझ्याशिवाय क्षणभरही राहत नव्हता. रात्री त्या एका कोपऱ्यात पडून छताकडे पाहत राहायच्या. त्यांना जुने दिवस आठवत. मुलगा आजारी पडला की त्या रात्रभर जागून त्याची सेवा करायच्या. त्याला भूक लागली तर स्वतः उपाशी राहून त्याला खाऊ घालायच्या. आणि आज त्यांच्याजवळ बसणारही कोणी नव्हतं. काही दिवस असेच गेले. मग एके दिवशी मुलगा त्यांच्या जवळ आला. निर्मलाबाईंच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद चमकला. वाटलं, आज कदाचित तो माझी विचारपूस करेल. पण मुलाने जे म्हटलं ते ऐकून त्यांचं मन अधिकच तुटलं. तो म्हणाला, आई, तुम्ही दुसऱ्या भावाच्या घरी का जात नाही? ते तुमचं जास्त चांगलं पाहतील. आम्ही तर खूप व्यस्त असतो. निर्मलाबाई काही क्षण शांत राहिल्या. डोळ्यांत अश्रू होते, पण आवाज अजूनही शांत होता. त्या फक्त म्हणाल्या, ठीक आहे बेटा. दुसऱ्या दिवशी सकाळी निर्मलाबाईंनी आपली छोटीशी पिशवी घेतली आणि दुसऱ्या मुलाच्या घरी निघाल्या. मनात अजूनही एक आशेचा किरण होता. कदाचित हा मुलगा मला समजून घेईल. दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्यावर सुरुवातीला थोडं बरं वाटलं, पण काही दिवसात तिथेही तीच कथा सुरू झाली. मुलगा कामाच्या नावाखाली दिवसभर बाहेर. सून घरात असूनही त्यांच्या जवळ यायची नाही. त्यांनी काही विचारलं तर उत्तर यायचं, आई, आता वेळ नाही. एक दिवस दुपार उलटली, संध्याकाळ झाली, पण कोणी खाण्याबद्दल विचारलंच नाही. शेवटी निर्मलाबाईंनी धीर करून विचारलं, बाई, काही खायला मिळेल का? सून वैतागून म्हणाली, मी काही रिकामी बसले नाही. स्वयंपाकघरात असेल ते घेऊन खा. निर्मलाबाई थरथरत्या हातांनी भांडे उचलत होत्या आणि डोळ्यांतून अश्रू वाहत होते. रात्री त्या खाटेवर पडून छताकडे पाहत राहिल्या. ज्या मुलांना मी उपाशी राहून वाढवलं, त्यांच्याच घरात आज मी ओझं झाले आहे. हा विचार त्यांना पोखरत होता. काही दिवसांनी दुसऱ्या मुलानंही तेच म्हटलं, आई, तुम्ही तिसऱ्या भावाकडे जा. निर्मलाबाईंनी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले. आता त्या आई नव्हत्या, तर एक जबाबदारी बनल्या होत्या. त्या तिसऱ्या मुलाच्या घरी गेल्या. तिथे तर त्यांना घरातल्या कोपऱ्यात स्टोअर जवळ एक जुनी खाट देण्यात आली. ना हवा ना उजेड. सकाळी उठल्यावर त्या वाट पाहात कुणीतरी विचारेल, आई, कशा आहात? पण इथेही तीच अवस्था. सून फोनमध्ये, मुलगा बाहेर, घरातली मुलंही दूर. एक दिवस त्यांनी पाहिलं, त्यांच्यासाठी काही वेगळं ठेवलेलंच नाही. त्यांनी उरलेली कोरडी भाकरी पाण्यासोबत खाल्ली. डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले. एका रात्री पाणी प्यायला उठल्यावर त्यांनी मुलगा सुनेचं बोलणं ऐकलं. सून म्हणत होती, किती दिवस ठेवायचं यांना? ना काम ना उपयोग. मुलगा म्हणाला, मीही विचार करतोय, आता यांना चौथ्याकडे पाठवूया. हे ऐकून निर्मलाबाईंचं मन पूर्णपणे तुटलं. त्या भिंतीला टेकून खाली बसल्या. आता त्यांना कुणाकडूनही काही अपेक्षा उरली नव्हती. दुसरी पहाटेच त्यांनी आपली छोटीशी पिशवी उचलली आणि चौथ्या मुलाच्या घरी निघाल्या.
चौथ्या मुलाचं घर मोठं नव्हतं. मातीच्या भिंतींचं छोटंसं घर, छपराचं छप्पर, अंगणात जुनी खाट, पण मन मात्र खूप मोठं होतं. त्यांनी आवाज दिला तसा मुलगा धावत बाहेर आला. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो लगेच त्यांच्या पायाशी बसला आणि म्हणाला, आई, आधीच का नाही आलात? सूनही लगेच बाहेर आली. तिने पाणी दिलं, त्यांना मिठी मारली आणि म्हणाली, आई, आत या. किती अशक्त झालात तुम्ही. तिच्या आवाजात खोटेपणा नव्हता, फक्त माया होती. घरात श्रीमंती नव्हती, पण प्रेम भरपूर होतं. त्या रात्री सुनेने स्वतःची खाट निर्मलाबाईंना दिली आणि स्वतः खाली चटईवर झोपली. घरात एक छोटा नातू होता. तो धावत आला. आजी आली, आजी आली. तो थेट त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. निर्मलाबाईंनी त्याला घट्ट मिठी मारली. त्या रडत होत्या, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. हळूहळू त्यांचं आयुष्य बदललं. सून रोज त्यांच्या पायांना तेल लावायची. मुलगा कामावर जाण्यापूर्वी विचारपूस करायचा. नातू दिवसभर त्यांच्या भोवती फिरायचा. घरात कधी कमी अन्न असायचं, पण मायेची कमी नव्हती. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस निर्मलाबाई पूर्णपणे आजारी पडल्या. त्यांना उठताही येत नव्हतं. सून दिवस रात्र त्यांची सेवा करत होती. मुलगा कामावरून आल्यानंतर सर्वात आधी आईजवळ बसायचा. एक रात्री निर्मलाबाईंनी मंद आवाजात म्हटलं, बेटा, जरा जवळ ये. मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या जवळ बसले. त्या म्हणाल्या, माझ्या जाण्याची वेळ आता जवळ आली आहे. दोघेही रडू लागले. आई, असं बोलू नका. निर्मलाबाईंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, माझे 4 मुलगे आहेत, पण या म्हातारपणी मी एकटी पडले होते. पण तुम्ही मला आई म्हणून जपलं. इतकं बोलून निर्मलाबाई शांत झाल्या आणि काही क्षणात त्यांचा जीव निघून गेला. निर्मलाबाई गेल्यानंतर बातमी सगळ्या गावात पसरली. बाकीचे 3 मुलगे धावत आले. आईचा निश्चल चेहरा पाहून तेही फुटफुटून रडू लागले. त्यांच्या डोळ्यांत आता पश्चात्ताप होता. ते म्हणत होते, आई, आम्हाला माफ कर. 13व्याच्या दिवशी 4ही भावांनी मिळून मोठ्या भक्तिभावाने सुंदर कीर्तन ठेवले. पूर्ण गावाला जेवण दिलं. एकाही माणसाला उपाशी ठेवलं नाही. कीर्तनासाठी आलेल्या महाराजांनी सांगितलं, आई वडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे. आज तुम्ही जे करत आहात त्यातून तुम्हाला पुण्य मिळेल. त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात बदल झाला. पितृपक्षात ते मनोभावे आपल्या आईचं पूजन करू लागले. आईला जे पदार्थ आवडायचे ते तिच्या फोटोसमोर ठेवू लागले. दरवेळी हात जोडून म्हणू लागले, आई, तुझा आशीर्वाद असाच राहू दे. पण चित्रगुप्ताने त्याच्या वहीत जी नोंद करायची होती ती केलीच. निर्मलाबाई या पुण्यवान होत्या. त्यांनी अनेक व्रते केली होती. कधी कोणाला दुःख दिलं नाही. नेहमी सर्वांचा आदर केला. कोणी उपाशी असेल तर त्याला जेवू घातलं. म्हणून त्यांना पितृलोकात स्थान मिळालं. ज्या लोकांचं पुण्य एवढं नसतं की त्यांना स्वर्ग किंवा मोक्ष मिळावा, आणि पापही एवढं नसतं की त्यांना नरकात न्यावं, अशा लोकांना पितृलोकात स्थान दिलं जातं. पुढचा जन्म मिळेपर्यंत तिथे त्यांचं वास्तव्य असतं. त्यांची मुलं जर त्यांच्या नावाने पुण्य करतील किंवा पुण्यकर्म अर्पण करतील तर ते पुण्य त्यांना मिळतं आणि त्या पुण्याच्या जोरावर ते स्वर्ग देखील प्राप्त करू शकतात. नाही मिळालं तर पुन्हा जन्म. हा विचार ऐकून तुमच्या मनात प्रश्न आला असेल, याचा काही शास्त्रीय पुरावा आहे का? तर हो, याचा पुरावा आहे. तो म्हणजे भगीरथाची कथा, ज्याने आपल्या पूर्वजांना मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त करून दिला. ती कथा आपण पुढच्या भागात पाहू. आता पुढे, ज्या मुलांनी निर्मलाबाई जिवंत असताना त्यांना जेवण दिलं नाही, चांगले बोलले नाही, तेच आता लोकांना सांगत होते, आमची आई खूप चांगली होती. तिने आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. आमच्यावर तिचा खूप जीव होता. आमच्याकडे थोडे दिवसच राहिल्या. बाकी मुलांना राग येईल म्हणून आम्हीच सांगितलं, आई त्यांच्याकडे पण जा. हे ऐकून
ज्यांना सत्य माहीत होतं त्यांचं मन हेलावून जायचं. हे सगळे खूप भाविक होते. प्रत्येक कीर्तनाला जायचे, दानधर्म करायचे. सुना तर आठवड्यातून 3 दिवस उपवास करायच्या. त्यांना वाटायचं आपण खूप पुण्यवान आहोत, आपण जे करतो ते योग्य आहे. पण दुसरीकडे ज्या सुनेने निर्मलाबाईंना प्रेमाने सांभाळलं तिला देवासाठी वेळच मिळत नव्हता. पण ती चांगली कर्म करत होती. तिला मात्र नेहमी वाटायचं आपण देवासाठी काहीच करत नाही, आपलं काय होईल. काही दिवसांनी ते सर्व मृत्यू पावले आणि आता ते सर्व धर्मराज म्हणजेच यमासमोर उभे होते. ज्या सुनेने आईची सेवा केली होती तिला आणि तिच्या नवऱ्याला स्वर्गात जाण्याचे आदेश मिळाले. हे पाहून बाकी सर्वांना वाटलं आपण तर एवढे उपवास केले, आपल्याला तर याहून मोठं स्थान मिळेल. पण त्यांची आशा खोटी ठरली. यमाने त्यांना नरकात जाण्याचे आदेश दिले. ते आश्चर्यचकित झाले आणि विचारलं आम्ही इतकं देवाचं केलं तरी आम्हाला नरक आणि त्यांना स्वर्ग. यावर यम हसत म्हणाला त्यांनी जे कर्म केलं ते कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलं आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांनी आईची सेवा केली. जो आपल्याला जन्म देतो तो देवापेक्षाही मोठा असतो. त्यांनी थोडी सेवा केली पण त्या सेवेमुळे त्यांचं सर्व पाप नष्ट झालं. तुमचं पुण्यही खूप होतं म्हणून देवाची इच्छा होती की तुम्हाला मोक्ष मिळावा. त्यासाठी देवाने तुमच्या आईला तुमच्याकडे पाठवलं. जर तुम्ही फक्त 1 आठवडा जरी आईची सेवा केली असती तर तुमचं सर्व पाप नष्ट होऊन तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता. पण तुम्ही विषयांच्या आहारी गेलात. थोडी सेवा करून पुण्य मिळालं असतं, पण तुम्ही उलट दुःख दिलं आणि त्या एका चुकीमुळे तुम्ही जन्मभराचं पुण्य गमावलं. म्हणून तुम्हाला नरक प्राप्त होत आहे. जन्मला जयांचे उदरी, तयासे जो विरोध करी, सखी मनिली अंतरी, तो एक मूर्ख. या ओवीतून समर्थ रामदास स्वामी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा संदेश देतात. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या उदरातून आपण या जगात आलो, त्यांच्याच अस्तित्वाला जेव्हा आपण नाकारतो, त्यांच्याशी विरोध करतो, त्यांची साथ, त्यांचं प्रेम आपल्याला नकोसं वाटतं, तो मनुष्य खरोखरच मूर्ख आहे. कारण आई वडील हेच आपल्या जीवनाचं मूळ असतात. त्यांचा अपमान करणारा, त्यांना दूर लोटणारा माणूस आपल्या आयुष्यात अधोगतीकडे जातो. सांडून सर्व ही गोत, स्त्री आधेन जीवित, सांगे अंतरींची मात, तो एक मूर्ख. जसं आपण कथेमध्ये पाहिलं, काही मुलं आपल्या बायकोच्या प्रेमात इतकी आंधळी होतात की त्यांना जन्म देणारी आईच ओझं वाटू लागते. आईला घरात ठेवायलाही ते तयार नसतात. जो माणूस आपल्या नातेसंबंधांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या गोताला सर्व काही विसरून फक्त एका स्त्रीच्या मोहात पडतो आणि तिच्याच सांगण्यावर चालतो, बाकी सगळ्यांना चुकीचं ठरवतो, असा माणूस खरोखरच मूर्ख आहे. त्यानं आयुष्यात कितीही पुण्य कमावलं तरी विषयभोग, मोह आणि आसक्ती त्याला कुठे ना कुठे फसवतात आणि शेवटी त्याला अधोगतीकडेच नेतात.